यावेळेला रमेश कदम यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। पाहूया ते नेमकं काय म्हणाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्या प्रकरणी आरोप असलेले आणि आमदार रमेश कदम आपल्यासोबत आहे। आज तुम्ही मंत्रालयात आलेला आहात, काय नेमकं कारण होतं, काय हिरणी? नाही, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुषंगाने जो 2015ला गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट सबमिट झालेले आहे। पण तो चार्जशीट सबमिट होत असताना ज्या पद्धतीने प्रॉसिक्युशनने मला या गुन्ह्यामध्ये महामंडळाचा अध्यक्ष म्हणून पब्लिक सर्वंट म्हणजे लोकसेवक म्हणून माझ्यावर हा गुन्हा दाखल केला। हा गुन्हा दाखल करत असताना कायदा काय म्हणतो, CRPC 197 आणि प्रिव्हेन्शन करप्शन ॲक्ट 1988चे सेक्शन 19 त्यानुसार असं आहे की एखाद्या लोकसेवकावर गुन्हा दाखल करत असताना त्या संबंधातली चार्जशीट दाखल करत असताना तुम्हाला प्रॉसिक्युशन सँक्शन घ्यायला पाहिजे। ते प्रॉसिक्युशन सँक्शन कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं घ्यावं लागतं आणि माझी कॉम्पिटंट अथॉरिटी ॲज ए MLA म्हणून ऑनरेबल स्पीकर आहेत। त्या ऑनरेबल स्पीकर साहेबांची या प्रकरणामध्ये कुठली परवानगी घेतली नाही। त्याच्यामुळे माझं जे आतापर्यंतचं डिटेन्शन आहे ते इलिगल डिटेन्शन आहे, हे शासन स्तरावर कुठेतरी रेकॉर्डवर यायला पाहिजे होतं, म्हणून आपण त्या पद्धतीने ते रेकॉर्डवर आणलं। हे तर प्रकरण आहेच, मात्र तुरुंगात असताना सुद्धा तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना धमकावणं वगैरे शिवीगाळ करणं कितपत? नाही, निश्चितपणाने हे जे प्रकरण आलं ते एकतर्फी पुढे आलेलं आहे। ती एका ॲक्शनची रिॲक्शन होती, संबंध लोकांसमोर रिॲक्शन आली पण ते ॲक्शन आली नाही दुर्दैवाने। असं काय त्या अधिकाऱ्यांनी केलं असेल म्हणून मी त्या पद्धतीने शिवीगाळ केली। गेली 22 महिन्यामध्ये या LA खात्याकडून मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं। माझा देखील त्या अधिकाऱ्यांशी चांगलं रिस्पेक्टफुल वागणं त्या ठिकाणी राहिलेलं आहे। अशा वेळेला नेमकं त्या दिवशीच अशा पद्धतीने शिवीगाळ का झाली ह्याची चौकशी झाली पाहिजे। त्या दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने अर्वाच्या भाषेमध्ये पैशाची मागणी केली, धक्काबुक्की केली, ही जी आहे ती प्रिझन डिपार्टमेंटच्या CCTV कॅमेरामध्ये ते CCTV फुटेज आहेत। या संदर्भात ऑनरेबल सेशन कोर्टाची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी गुन्हा स्टेटमेंट दिलेला आहे। गुन्हा दाखल त्याच्यामध्ये CP साहेबांना मी 2 दिवसामध्ये भेटणार आणि त्यांच्यावर पण निश्चितपणाने गुन्हा। शेवटचा प्रश्न थोडक्यामध्ये, भुजबळ आतमध्ये आहात, तुम्ही आहात, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पक्षाच्या भूमिकेवर कसं बघता? नाही, निश्चितपणाने पक्षाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकला। आमच्याकडनं जर चूक झाली असेल तर नेमकी ती चूक झाली आहे का हे तरी तपासा। पण आम्हाला विरोधी पक्षाकडून जर आम्हाला अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर आम्ही मान्य करू शकतो, कारण ते विरोधक आहेत म्हणून ते तसे बोलू शकतात। पण ज्या वेळेला आपल्या पक्षाची लोक रमेश कदमांवर FIR दाखल झाला, अरे पण रमेश कदमांवर FIR दाखल असताना 312 कोटींचा भ्रष्टाचार म्हणतात, पण 2 वर्षात 312 कोटी मिळाले तरी का ते तरी तपासा। फक्त 150 कोटी रुपये मिळालेत आणि मग 312 कोटीचा भ्रष्टाचार कसा होतो? आणि जे काही त्या ठिकाणी पैसे वाटप झाले ते पैसे कर्जाच्या स्वरूपात वाटप झाले, त्याच्यामुळे ते पैसे रिपे करावेच लागणार आणि आम्ही आमच्या संस्थांना जो पैसे निधी घेतलाय तो पण कर्जाच्या स्वरूपात घेतलेला आहे। तर तिथे कोणता घोटाळा वगैरे काही झालेला नाही। पाहतोय कुठल्या प्रकारचा घोटाळा झालेला नाही असं रमेश कदम म्हणतायत। एकूण जर पाहिलं आपण का अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास करोडो रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी जवळपास 22 महिन्यापासून रमेश कदम जे आहे ते जेलमध्ये आहेत आणि त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी आज मंत्रालयामध्ये गृह विभागासमोर आलेले होते आणि एकूण जे आहे माझी अटक जी केलेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। मी अध्यक्ष असताना मला लोकसेवक दाखवलं गेले, ते कुठल्या प्रकारची कायदेशीर बाब पूर्तता न करता मला अटक केल्याचं रमेश कदमने म्हटलेलं आहे। कॅमेरामन मनोज राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।